जिल्ह्यातील उरण, ईश्वरपूर, आष्टा, विटा, तासगाव, पलूस आणि जत नगरपालिका आणि शिराळा व आटपाडी नगरपंचायतीची मतमोजणी तब्बल 19 दिवसांनी रविवारी होतीये. महायुती आणि महाविकास आघाडीने नगरपालिकांच्या निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीत साम, दाम आणि दंड यांचा वापर करण्यात आला होता. राज्यातील काही नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली आहे. ती निवडणूक आज झाली, त्यानंतर 21 डिसेंबरला निकाल जाहीर होतोय. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवक पदाच्या 635 उमेदवारांनी विजयाचा गुलाल आपल्याला लागावा यासाठी देव पाण्यात घातलेत. निकालाला अवघे काही तास उरल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उरण, ईश्वरपूर, आष्टा, विटा, तासगाव, पलूस आणि जत नगरपालिका आणि शिराळा व आटपाडी नगरपंचायतसाठी 2 डिसेंबरला मतदान झालं. नगराध्यक्ष पदाच्या 8 जागांसाठी 41 आणि नगरसेवक पदाच्या 181 जागांसाठी 594 उमेदवार रिंगणात होते. या सर्व उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद आहे. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिलाय. नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. निवडणूक 20 डिसेंबरला होईल. त्याचा नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो. या कारणांमुळे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर होणार आहे. 6 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. 8ही पालिकांच्या मतमोजणीसाठी 746 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 100 टेबलांवर ही मतमोजणी होते. 2 ते 6 मतमोजणीच्या फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी 100 टेबल मांडण्यात आले. आतापर्यंत 104 टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यासाठी 6 टेबल ठेवण्यात आले. महापालिकेची निवडणूक महाआघाडीतून लढण्यास शिवसेनेचे प्राधान्य आहे. आघाडीने सन्मानजनक जागा न दिल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे शिवसेना उपनेते तथा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी सांगितले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यानंतर ते बोलत होते. बानुगडे पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शिवसेनेने 205 इच्छुकांची उमेदवारीची मुलाखती पूर्ण केलेल्या आहेत. महापालिकेची निवडणूक महाआघाडीतून लढण्याचा विचार आहे. त्याबाबत आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. शिवसेनेकडे 30 ते 40 प्रभावी उमेदवार आहेत. या इच्छुकांना न्याय देण्याची भूमिका पक्षाची आहे. आघाडीने सन्मानजनक जागा न दिल्यास स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊ. शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विशाल सिंह राजपूत यांनी मनसे, वंचित आघाडी, राष्ट्रसेना, जय हिंद सेना, आम आदमी पक्षासोबत चर्चा सुरू केली आहे. शिवसेनेचा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांसमोर ठेवू. त्यातून जास्तीत जास्त पक्षाला जागा मिळाव्यात ही भूमिका असेल. गत महापालिका निवडणुकीत शिवसेना पहिल्यांदा मैदानात उतरली होती. जनतेनेही पक्षाला पाठबळ दिलं होतं. यंदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा नगरसेवक सभागृहात दिसेल. गेल्या 5 वर्षात शहरातील पायाभूत सुविधांचे प्रश्न जैसे थेच आहेत. उलट नागरिकांवर कराचा बोजा वाढलाय. खड्डे, पाणी, रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणल्याच्या घोषणा झाल्या. त्यातील सांगलीत नवा उद्योग उभा राहिला का, असा सवाल बानुगडे पाटील यांनी उपस्थित केलाय. उरण, ईश्वरपूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ ईश्वरपूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सामाजिक पुरोगामी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांच्या वतीने शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदला शहरातील व्यापारी, व्यावसायिक, कामगार व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. सकाळपासूनच शहरातील बहुतांश दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संतापाची भावना पसरली आहे. नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची वातावरण निर्माण झाले. दोषींवर कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय आणि संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शहर आणि परिसरात पोलीस गस्त वाढवावी. संवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत. शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था उभारावी. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान शहर बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ईश्वरपूर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रमुख चौक, बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. बंद शांततेत पार पडला असून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. यावेळी गांधी चौक येथे सर्वपक्षीय नेते, व्यापारी संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्र येत घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
विविध ठिकाणी पार्किंगमध्ये लावलेल्या मोटारसायकली चोरणाऱ्या एरंडोली येथील सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून चोरीच्या 5 दुचाकी जप्त करत 3 गुन्हे उघडकीस आणलेत। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सांगलीतील धामणी रोडवर सदरची कारवाई केली। या प्रकरणी अरिहंत जयपाल शेठ याला अटक केली आहे। जिल्ह्यातून मोटारसायकली चोरीचं प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले। याची दक्षता घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संशयितांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की शहरातील जुन्या धामणी रोडवरील पलाश बिल्डकॉन जवळ एक जण बिना नंबर प्लेटची गाडी घेऊन संशयितरित्या उभा आहे। पथकाने तातडीने त्या ठिकाणी छापा टाकून संशयित अरिहंत शेटे याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे असणाऱ्या दुचाकीबाबत कसून चौकशी केली असता त्याने गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास आरग येथील मोहनराव शिंदे कारखाना येथील पार्किंगमधून चोरली आहे। ते विक्री करण्यासाठी आल्याचं सांगितलं। पथकाने त्याला आणखी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने वर्षभरापासून एरंडोली येथून 2 दुचाकी चोरल्या असून गावातील पत्र्याच्या शेडमध्ये लावल्याचं सांगितलं। यावेळी पथकाने शेडची झाडाझडती घेतली असता त्या ठिकाणी 4 दुचाकी मिळाल्या। संशयित शेटे याच्याकडून पोलिसांनी 3,10,000 रुपये किमतीच्या दुचाकी जप्त केल्या। दरम्यान संशयित शेटे हा सराईत गुन्हेगार असून मंदिरे, गर्दीची ठिकाणे, साखर कारखाने येथून दुचाकी चोरीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे अज्ञात व्यक्तीने 1 एकर द्राक्षबाग पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या आगीत सुवर्णा दिलीप पाटील यांच्या द्राक्षबागेचे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असून घटनेमुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होतीये। सुवर्णा पाटील यांची फुटका घाणा परिसरातील गट नंबर 666 मध्ये द्राक्षबाग आहे। बागेत अंदाजे 3 ते 3,500 पेटी द्राक्ष तयार अवस्थेत होती। मात्र अज्ञाताने लावलेल्या या आगीत द्राक्षांचा संपूर्ण माल, ठिबक सिंचन व्यवस्था, द्राक्षांची झाडे तसेच बागेच्या काट्या सर्वस्वी जळून खाक झालेत। द्राक्षबागेचे राहुल दिलीप पाटील हे एका मार्केटिंग कंपनीत कार्यरत असून कामानिमित्त ते गुजरातला गेले होते। बागेवर मालक नसल्याची संधी साधूनच हे कृत्य करण्यात आलं असावं असा संशय त्यांनी व्यक्त केलाय। यावर्षी द्राक्ष बागेची छाटणी 15 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आली होती। बागेत अनुष्का या जातीची 1450 झाडे असून प्रत्येक झाडावर 20 ते 25 घड लागले होते। यामधून साधारणतः 3,500 ते 4,000 पेटी दर्जेदार द्राक्षांचं उत्पादन अपेक्षित होतं। माल अतिशय चांगला येत असतानाच अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळताच गावातील आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। मेहनतीने फुलवलेली द्राक्षबाग एका क्षणात नष्ट झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून होतीये। माणिकवाडी येथे मेंढरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री 1 वाजता घडली। यात एक मेंढा ठार झाला तर 3 बकऱ्या जखमी झाल्या। यात 40,000चं नुकसान झालंय। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। माणिकवाडी येथे गावच्या दक्षिणेला काशीनाथ मारुती रेटरेकर यांचं शेत आहे। इथे शेतात संदीप महादेव गडाळे यांच्या मालकीची मेंढरे रात्री मुक्कामी बसली होती। तेव्हा रात्री उशिरा परिसरातील शेतकऱ्यांना मेंढरांच्या कळपावर हल्ला झाल्याची चाहूल लागली होती। पण सकाळी लवकर शेतात गेलेल्या शेतकरी आणि पशुपालकांना रक्ताच्या खुणा आणि मेंढ्यांचा मृतदेह आढळला। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसरात यापूर्वीही बिबट्याचं दर्शन झाल्याच्या घटना आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विशेषतः रात्री शेतात मुक्काम करणारे पशुपालक, मजूर आणि शेतकरी यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढली आहे। या घटनेची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली। वन विभागाच्या अधिकारी अश्विनी वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। नुकसानग्रस्त पशुपालक संदीप महादेव गडाळे यांना शासनाकडून तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। सरपंच वसंत शिंदे पाटील, विवेक खोत यांनी घटनास्थळी भेट दिली। सरपंच वसंत शिंदे पाटील म्हणाले, बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे माणिकवाडी आणि परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचं सावट आहे। वन विभागाने याबाबत तात्काळ ठोस पावले उचलावीत। बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावणं आणि गस्त वाढवणं तसेच नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणं अशा उपाययोजना कराव्यात। माडगाव तालुका मागणीसाठी शनिवारी 4थ्या दिवशीही चक्रीय उपोषण सुरूच होते। शनिवारी दिवसभर माडगाव गावातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। ग्रामस्थ व व्यापारी या चक्रीय उपोषणात सहभागी झालेत। आज सकाळी भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांनी माडगाव येथे उपोषणास भेट दिली आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सविस्तरपणे ऐकून घेतल्या। यावेळी बोलताना डॉक्टर आरळी म्हणाले की माडगाव तालुका मागणी योग्य आहे, कारण जत पूर्व भागातील मध्यवर्ती ठिकाण हे माडगावच येते। यासाठी मी आमदार गोपीचंद
सदानंद पडळकर यांच्यामार्फत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर बैठक घेऊन माडग्याळच तालुक्यासाठी कसे योग्य आहे याची आपण सविस्तरपणे मांडणी करू असं आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिलं। माडगाळ तालुका झालाच पाहिजे या बेमुदत चक्रीय उपोषणाला प्रभाकर भाऊ जाधव यांनीही भेट दिली आहे। तसेच माडगाळ आसपासच्या गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दिला। तसेच माडगाळ गावातील नाभिक संघटना, अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व जय भीम तरुण मित्र मंडळ माडगाळ यांनीही या उपोषणात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिलाय। माडगाळ गावातील भजनी मंडळ आणि इलेक्ट्रिकल विक्री व दुरुस्ती संघटना यांनीही त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह येऊन पाठिंबा दर्शवला। आज दिवसभर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संघटना, मेडिकल असोसिएशन, लॅबोरेटरी असोसिएशन या उपोषणात दिवसभर सहभागी झाले। ईश्वरपूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष आणि घृणास्पद लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण समाज हादरून गेलाय। सदर प्रकरणातील 2 आरोपींना 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली असली तरी हा गुन्हा मानवतेला काळिमा फासणारा असल्याचं मत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांनी व्यक्त केलंय। अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा केवळ गुन्हा नसून तो भारतीय संविधान, मानवी हक्क आणि स्त्री सुरक्षेवर थेट आघात आहे। अशा नराधमांवर पोक्सो कायद्याअंतर्गत कठोरात कठोर शिक्षा होणं आवश्यक असून कोणत्याही परिस्थितीत आरोपींना जामीन मिळता कामा नये अशी ठाम भूमिका युनियनने मांडली आहे। पीडित अल्पवयीन मुलीला आणि तिच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, वैद्यकीय आणि मानसिक समुपदेशन करावे, मोफत कायदेशीर मदत, शासन नियमानुसार आर्थिक सहाय्य पुरवण्यात यावे यासह सदर प्रकरणाचा फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत जलद निकाल लावून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी ठाम मागणी युनियनने केली आहे। जर या प्रकरणात कोणतीही हलगर्जी, दिरंगाई किंवा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, निदर्शने आणि राज्यव्यापी आवाज उठवेल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी प्रशांत वाघमारे, संजय कांबळे, जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, किशोर आढाव, सुषमा कांबळे, तेजस्विनी कांबळे, कस्तुरी गवळी, सुमन कामत, जगदीश कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते।